साठी डगआउट आहे तिकडनं हा पॅसेज खाली करायचा आहे. सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. आणि हा एका रांगेतच आतमध्ये जायचंय, एका रांगेतच बाहेर यायचंय. मॅच झाल्यानंतर हँडशेक करायचंय. हे सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. तर या ठिकाणी आपण एक विशेष सन्मान करत आहोत, ज्यांचं प्रमुख मार्गदर्शन आपल्याला नेहमीच लाभत असतं. असे टेनिस क्रिकेट जगतातील महाराष्ट्रातील सगळ्यात जबरदस्त व्यक्तिमत्व आपण ज्यांना म्हणतो, क्रिकेट जीव की प्राण ज्यांचं आहे असं व्यक्तिमत्व आपल्याला आज या ठिकाणी लाभलेलं आहे. म्हणजे अमोल म्हात्रे सर. मी जयसिंग भोसले साहेबांना विनंती असणार आहे, आपण अमोल म्हात्रे सरांचा विशेष सन्मान करायचा आहे. गेली 3 वर्ष मुंबईतील खेळाडूंना संधी मिळावी म्हणून मुंबई प्रीमियर लीग देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि आज या ठिकाणी अमोल म्हात्रे सरांचं झालेलं आगमन, त्याबद्दल जयसिंग भोसले साहेब आणि दत्ताराम पोंगडे साहेब यांच्या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते अमोल म्हात्रे सरांचा एक विशेष सन्मान होतोय. पहा, ही स्पर्धा खेळण्यासाठी जर पाहिलं तर सगळेच आतुर आहेत. नुकतीच ज्यांनी ISPL स्पर्धा जिंकली असे ISPL विजेते कॅप्टन आणि ISPLच्या पहिल्या पर्वातील बेस्ट बॅटर प्रथमेश पवार नाणा हे देखील या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. अजित मोहिते हे देखील उपस्थित राहत आहेत. सगळ्यांनीच मनावर घेतलंय की ही स्पर्धा आपल्या विभागातील आहे, तिला तेवढं महत्त्व दिलं पाहिजे. आणि त्याबद्दल सगळे कॅप्टन, सगळे संघ मालक यांचे देखील आम्ही मनापासून आभारी आहोत. आणि पहिल्या मॅचला आता सुरुवात होते. 5 ओव्हरच्या मॅचेस असतील याची नोंद घ्यायची आहे. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर असणार आहे याची देखील नोंद घ्यायची आहे. LBW आणि कॉट बिहाइंड व्यतिरिक्त एक रिव्ह्यू तुम्हाला दिला गेलेला आहे. तो रिव्ह्यू तुम्ही कशासाठी देखील घेऊ शकता याची नोंद सगळ्यांनी घ्यायची आहे. वादग्रस्त गोलंदाजी जर ठरवली गेली, 12वा खेळाडू कंपल्सरी या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये पहिला बॉल टाकण्याच्या अगोदर गरजेचा आहे. वादग्रस्त गोलंदाजी ठरवली गेली, 3 धावांचे पेनल्टी, धावून काढलेल्या रन किंवा त्या बॉलवर आलेल्या रन या दिल्या जातील. बॉलर बाद होईल याची देखील आपण सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. चला, दोन्ही पंच मैदानात दाखल झाले. सलामीची जोडी मैदानात पाठवायची. ओपनर बॅटर
पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करणारा संघ मैदानात एका रांगेत जाईल आणि त्यानंतर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील एका रांगेत. या स्पर्धेला आता काही क्षणातच सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. मॅचला आता या स्पर्धेला सुरुवात होताना पाहायला मिळणार आहे. आदित्य दळवी आणि संकेत कदम. सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे जिजामाता 11 संघातून. अर्णव मराठा या टीमच्या माध्यमातून आणि त्यांच्या समोर जर पाहिलं तर जिजामाता 11 संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सगळे संघ बलाढ्य आहेत आणि 10 बलाढ्य संघांमधील ही मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आम्ही सगळ्याच आयोजन कमिटीचं करू ज्यांच्या संकल्पनेतून आपल्या विभागासाठी काहीतरी करायचं आहे आणि त्यासाठीची स्पर्धा पाहायला मिळते. आणि शिवडी विधानसभा प्रीमियर लीग या स्पर्धेतून तुम्हाला असे काही खेळाडू मिळतील जे येणाऱ्या कालावधीमध्ये मुंबई महाराष्ट्रातील मोठमोठ्या स्पर्धा खेळतील किंबहुना ISPL साठी देखील इतरांच्या नजरेत येतील असा खेळ तुम्ही करावा यासाठी आमच्याकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. काळा चौकीचं अभुदय नगरचं शहीद भगतसिंग मैदान आणि त्यामध्ये सुरू असणारा भव्य दिव्य सोहळा आता काही क्षणातच सुरू होतोय. संकेत कदम आदित्य दळवी दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. मॅचला मात्र या ठिकाणी सुरुवात होईल. संकेतने याही अगोदर हे मैदान कित्येकदा गाजवताना आम्ही त्यांना पाहिलंय. संकेत स्ट्राइकवर संकेत येत आहेत तर पहिली ओव्हर घेऊन गोलंदाजीसाठी संदेश वाल्मिकी पहिलं षटक घेऊन दाखल होताना पाहायला मिळत आहेत. संकेत कदम स्ट्राइकवर सज्ज होत आहेत. ज्या स्पर्धेची सगळ्यांनाच होती ती स्पर्धा आपल्या भेटीला येताना पाहायला मिळाली आहे आणि आता मात्र या ठिकाणी या स्पर्धेला अधिकृतरित्या सुरुवात. थोड्याच वेळापूर्वी जर पाहिलं तर संदेश वाल्मिकी सज्ज होत आहेत गोलंदाजीसाठी आणि या स्पर्धेचा जर पहिला सामना आपल्या भेट लक्षात घ्या 5 ओव्हरची मॅच आहे परंतु पहिल्या 4 ओव्हर या 20 मिनिटात संपवायच्यात. नाही संपवलं तर एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल शेवटच्या ओव्हरमध्ये. प्लस जेवढे रिव्ह्यू त्या पहिल्या 4 ओव्हरमध्ये होतील त्याचा 1-1 मिनिट वाढीव दिला जाईल. हा आणि प्रत्येक डावात फक्त एकच रिव्ह्यू एका टीमला असणार आहे. पंचांचा इशारा मॅचच्या सुरुवातीचा सूर्यकांत आढाव सर, सुबोध गडशी सर. संकेत बॅटिंगसाठी, बॉलिंगसाठी संदेश. 2 बलाढ्य संघ जिजामाता 11 आणि अर्णव मराठा. टाळ्या होऊन जाऊ द्या जोरदार. पहिलाच बॉल फटका फसलाय. बॉल हवेत आहे आणि कॅच पकडण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी होता परंतु कॅच नाही झाली आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी झालाय. माझ्या मते या मैदानात पॉवर प्ले खेळण्याची सगळ्यांची पहिलीच वेळ असावी. त्याच्यामुळे थोडंसं वेळ सुद्धा लागेल हे सगळं समजण्यासाठी परंतु पॉवर प्लेचा फायदा इकडे झाला संकेतला. कदाचित हा पॉवर प्ले नसता तर त्यांनी हा स्ट्रोकही खेळला नसता आणि पॉवर प्ले नसता तर आउट सुद्धा झाले असते. जबरदस्त मॅचच्या दिशेने संकेत कदम संदेशच्या गोलंदाजीचा सामना करतायत. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. अपील केलं, अपिलाचा प्रभाव पंचांवर पडत नाहीये. महाराष्ट्रातील सगळ्यात कडक शिस्तीच्या पंचांपैकी एक म्हणजे सूर्यकांत आढाव सर. त्याचबरोबरीने जर पाहिलं तर गेल्या काही वर्षात महाराष्ट्रभर खूप चांगली कामगिरी करणारे सुबोध गडशे सर असतील
अनेक नामवंत खेळाडू आणि नामवंत पंच ज्यांना आपण सुप्रीमो आणि 10 PL मध्ये देखील पाहिलं असे नासिर सर. आडव्या बॅटने खेळला हा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने, सीमा रेषा पार, षटकार. संकेत पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोकाला चेंडू लागला होता परंतु बॉल निघाला सीमारेषच्या दिशेने, अडवण्याचा प्रयत्न तिकडे केलाय, तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. पहिलं षटक मार्गस्थ आहे संदेश यांचं आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर झाली ती म्हणजे आता 10 धावा. या मैदानामध्ये धावांचा पूर येतो नेहमीच, खूप मोठ्या प्रमाणावर धावा होतात, त्यामुळे या मैदानात मॅच पाहिलं एक वेगळी मजा येते. परंतु आम्ही असंही पाहिलं की बॉल टू बॉल मॅच सुद्धा न होताना पाहिलं या मैदानात, त्यामुळे या मैदानातील क्रिकेटला एक वेगळं महत्त्व आहे आणि मुंबईतील प्रमुख क्रीडांगणांपैकी एक आहे शहीद भगतसिंग मैदान. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, पंचपात्र या ठिकाणी वळतायत, व्हाईट बॉल घोषित करतायत. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे, 11 धावा धावफलकावर आहेत. सगळ्यांना उत्कंठा लागली होती या स्पर्धेची आणि स्पर्धा सुरू झाली आहे. यावेळेला कव्हरची दिशा निवडली आहे. संकेत या मैदानात ज्या वेळेला खेळतात आणखी जबरदस्त खेळ पाहायला मिळतो. येतोय षटकार. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचलेली आहे ती 17. सारस्वत बँकेसाठी देखील क्रिकेट खेळतात संकेत. दुसऱ्या बाजूला संदेश आहे, त्यांना थांबवण्याचा प्रयत्न मात्र करतायत. पहिल्या बॉलवर फटका फसला जरूर होता परंतु त्यानंतर खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहे संकेत कदम. लोवर फुल टॉस बॉल सर्कलच्या आतमध्ये अडवण्याचा प्रयत्न सफल नाही झाला. एक धाव घेतली आहे, दुसरीचा कॉल परंतु थांबले तिकडे आणि पहिली ओव्हर या ठिकाणी संदेश यांची पाहायला मिळाली परंतु पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या झाली आहे बिनबाद. 18 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत अर्नो मराठाज या टीमच्या. पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली 18 आणि आता दुसऱ्या ओव्हरसाठी बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात येते. चिंचपोकळी परिसरातील खेळाडू गोलंदाजीसाठी वेदस्तू राणे गोलंदाजीसाठी येत आहेत. संकेत आतापर्यंत जेवढे बॉल झालेत ते आणि ते सगळेचे सगळे खेळलेले संकेत यांनीच खेळलेत. संकेतच्या नावावर महापौर चषक मला आठवतोय. 6 बॉलमध्ये 6 षटकार देखील याच मैदानात खेळले होते याच संकेत कदमने. गोलंदाजीसाठी वेदस्तू राणे यांना आपण पाहतोय. ॲडव्होकेट वेदस्तू राणे गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतात. क्रिकेट म्हणजे सगळ्यांचाच आवडत आहे, सगळ्यांचाच लाडका आहे. प्रत्येकाला वाटतं मैदानात जावं, खेळावं, जिंकावं आणि जिंकण्यासाठीचे प्रयत्न मात्र आपण सातत्याने करत असतो. पहिला बॉल उसळी होती, हुक केलाय, बॉल निघालाय सीमारेषच्या दिशेने आणि पोहोचला सुद्धा सीमारेषच्या पलीकडे. 4 धावा, चौकार.
तर वेळेचं बंधन आहे आपल्याला आणि ते दोन्ही टीमने पाळायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये दुसऱ्या मॅचचा टॉस होईल आणि त्यासाठी दोन्ही टीमच्या कॅप्टनने सज्ज राहायचंय. सिद्धेश पॅकर आणि मितांश इलेव्हन. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल, त्याच्या अगोदर आपल्याला टॉसच्या साठी कॉमेंट्री टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. संकेत कदम नावाचं वादळ सध्याच्या घडीला मैदानात घोंगावताना पाहायला मिळत आहे. वेदस्तू त्यांना रोखण्यासाठी आहेत. यावेळेला स्क्वेअर लेगची दिशा निवडली आहे. फिल्डर तिकडे पोहोचतायत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे, ती म्हणजे 23 धावांवर. पहिली ओव्हर मात्र या ठिकाणी 18 धावांची पाहायला मिळाली. दुसरी ओव्हर आता सुरू झाली आहे. दुसऱ्या ओव्हरला जर पाहिलं तर पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर एकेरी धावेचा फटका पाहायला मिळाला. मुंबई आपली, आपण मुंबईकर आहोत आणि याच मुंबईतील एक महत्त्वाचा विभाग म्हणजे काळा चौकी आणि काळा चौकीच्या अभुदय नगरचं शहीद भगतसिंग मैदान मुंबईतील एक नामवंत मैदानांपैकी ओळखलं जातं. ज्या मैदानात वर्षभर क्रिकेट चालतं किंवा मुंबईतील जास्तीत जास्त स्पर्धा ज्या महत्त्वाच्या मैदानांमध्ये होतात त्यापैकी एक शहीद भगतसिंग मैदान काळा चौकी. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. वेदस्तू पुन्हा एकदा पहिल्यांदाच आदित्य स्ट्राईकवर येताना पाहायला मिळतील. डावात पहिल्यांदाच आदित्य दळवी. आदित्य थोडेसे शफल झाले, भिरकावून द्यायचा होता बॉल, परंतु वाईट बॉल घोषित करतायत पंच. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 24 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. मुंबईमध्ये मुंबईकरांचा श्वास हा क्रिकेट आहे. दिवस रात्र, उन्हाळा हिवाळा पावसाळा, क्रिकेट जीव की प्राण आहे मुंबईकरांचं. आणि आज तेच क्रिकेट शेवडी विधानसभा प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण पाहतोय. लोवर फुलटॉस बॉल कव्हर्सला ढकललाय. 1 रन तिकडे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जातात आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे डॉट बॉल येणं किंवा एका धावेचा फटका येणं हे सुद्धा या मैदानात चांगली बाब आहे. म्हणजे षटकार चौकार न येऊ देणं हेच गोलंदाजाला करायचं आहे. धावसंख्या 25 पाहायला मिळते. आता मागील षटकाच्या तुलनेत हे षटक आतापर्यंत बऱ्यापैकी म्हणावं लागेल. लोवर फुल टॉस फेकून दिलं या बॉलला संकेत कदम यांनी. सीमा रेषा पार, षटकार. या षटकाराने धावसंख्या पुन्हा पुढे गेली आहे. 31 धावांवर धावफलक पाहायला मिळतोय. संकेतला कसा रोखायचा हा प्रश्न पडला असेल. 3 चौकार आतापर्यंत आलेत त्यांच्या बॅटमधून आणि या मैदानात संकेतची बॅटिंग पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात नेहमीच. या वेळेला बिगेट करण्याचा प्रयत्न, थोडेसे शफल झाले होते. कॅच होता स्क्वेअर लेगला, परंतु बॉलची अचूकता या ठिकाणी नाही वेधू शकले आणि वेदस्तुराने कमबॅक करतायत. पहिल्या षटकात 18 धावा आल्या जरूर, परंतु या षटकात कमबॅक करण्याचा प्रयत्न वेदस्तुराने यांचा राहिलाय. परंतु अजून विकेट देखील गमावली गेलेली नाहीये. ही चिंतेची बाब असू शकते. यावेळेला अपील केलं, अपीलाचा प्रभाव पंचांवर नाही पडला, परंतु चांगलं कमबॅक म्हणावं लागेल इकडे वेदस्तुराने यांचं. आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली 31 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत अर्णव मराठा टीमच्या. हॅलो, लक्षात घ्या 2 ओव्हर टाकण्यासाठी 11 मिनिटे होऊन गेलेले आहेत आणि आता तुम्हाला 2 ओव्हर ज्या आहेत या 9 मिनिटात टाकायच्या आहेत. पुढच्या डीजे
थँक्यू डीजे. पुढच्या 2 ओव्हर लक्षात घ्या, तुम्हाला विशेष म्हणजे एंड देखील इकडे बदलायचा नाहीये. प्रथमेश साळवी येतात गोलंदाजी करण्यासाठी. अभुदयनगरचे खेळाडू आहेत. प्रथमेश साळवी आणि समोर जर पाहिलं तर आदित्य. आतापर्यंत एकच चेंडू आदित्य यांनी खेळलाय, बाकी सगळे चेंडू जर पाहिलं तर खेळलेले आहेत ते संकेत कदम यांनी. बिग हिट, उडवलाय बॉल समोरच्या दिशेने, जबरदस्त प्रहार केलाय, षटकार. एक मोठा स्ट्रोक आदित्य यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. षटकार चढवलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर 37. आणखीन एक बिग हिट, याही वेळेला हवाई हल्ला, 6-6-6 षटकार. दोन बॅक टू बॅक षटकार आदित्य. कमी बॉल स्ट्राईक मिळाली परंतु हवाई हल्ले सुरू केले. धावसंख्या 43. तिसरी ओव्हर सुरू आहे. अर्णव मराठाज आणि जिजामाता 11 यांच्या ओहो हेलिकॉप्टर, 6 षटकार. धन्यवाद डीजे. धावफलक जर पाहिलं तर पुढे जाताना पाहिला मिळतो 49 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. चला मॅच स्टार्ट करायची आहे. बॅक टू बॅक 3 षटकार आलेले आहेत. प्रथमेश आले बॉलिंगला आणि पहिल्या 3 बॉलवर 3 षटकार आदित्य दळवी यांनी खेचलेले आहेत आणि या स्पर्धेतील पहिली षटकार हॅट्रिक. लगातारचे 3 षटकार मारतायत आदित्य. या स्पर्धेतील पहिली धाव संकेत कदम यांनी घेतली. या स्पर्धेतील पहिले 3 षटकार लगातारचे आदित्य यांनी खेळले. विकेट पहिली कोण घेणार हे अजूनही बाकी आहे. पहिला चौकार सुद्धा संकेतनेच मारला, पहिला षटकार सुद्धा संकेतनेच मारला, पहिली धाव सुद्धा संकेतनेच घेतली. लोअर फुल टॉस, बॉल उडवलाय समोर परंतु पाहूया टायमिंग नाहीये आणि प्रथमेश मात्र या ठिकाणी विकेट घेताना पाहायला मिळत आहेत. आदित्य आउट. धन्यवाद डीजे. अनिकेत सरमळकरने कॅच घेतली. धन्यवाद दत्ताराम पोंगडे साहेब, नगरसेवक साहेब आणि जयसिंग भोसले साहेब. उद्घाटन सोहळ्या प्रसंगी आपला अमूल्य वेळ आपण दिलात आणि आदित्याने काय जबरदस्त कामगिरी केली. टाळ्या होत आहेत त्यांच्यासाठी. सुशांत गुरव येतात बॅटिंगसाठी. धन्यवाद डीजे. जवळ मॅचच्या दिशेने आपण ज्या ठिकाणी सुशांत गुरव येत आहेत. करी रोड परिसरातील रामदूत करी रोड. सुशांत हेलिकॉप्टर आल्या आल्या उडवलाय आणि पहिलाच बॉल. सुशांत वातावरण अशांत करतायत. चौकार. सुशांत यांच्या पहिल्याच बॉलवर चौकार येताना पाहायला मिळाला. सेव्हन हिल्स हॉस्पिटल कडून देखील लेदर बॉलचं क्रिकेट खेळतात. बॅटिंगला आल्यानंतर पहिल्याच बॉलवर चौकार खेळलाय. ओव्हर नंबर 3 या ठिकाणी मार्गस्थ असताना पाहायला मिळते. लोअर फुल टॉस, हवाई हल्ला. रिझल्ट आहे 6 धावांचा षटकार.
65 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. संकेतची काय जबरदस्त कामगिरी इकडे राहिलेली आहे. सिद्धेश पॅकर आणि मितांश इलेव्हन चला टॉस साठी सज्ज राहायचंय. संकेत चांगला बॉल अगदी खोलवर टाकला, त्याला समोरच्या दिशेने खेळलेत. एक रन तिकडे घेतली जाईल. 13 बॉलमध्ये 35 धावांवर बॅटिंग करत आहेत संकेत कदम. त्यांच्या जोडीला सुशांत गुरव आहेत आणि धावसंख्या टीमची झाली आहे ती 66 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 4 सुरू आहे. वेदस्तू यावेळेला कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला आहे. धावसंख्या जर पाहिली तर 66 वर थांबली आहे. अर्णव मराठाच बॅटिंग करतायत जिजामाता 11च्या विरुद्ध. वेदस्तू राणे पुन्हा उडवलाय बॉल सीमारेषेच्या पार. षटकार. वाह, जबरदस्त बॅटिंग. ओव्हर फुलटॉस बॉल त्याला सीमारेषच्या दिशेने पाठवण्याचा प्रयत्न तिकडे राहिलेला आहे, परंतु एक धाव तिकडे मिळणार आहे. आणखीन एक बिग हिट. वाह, काय बॅटिंग करतायत संकेत. तुटून पडलेत. गुडघा जमिनीवर टेकवत असताना बॉल सीमारेषेच्या बाहेरच फेकून दिलाय. षटकार. हॅलो. तर कोणताही रिव्ह्यू या डावात घेतला गेलेला नाहीये आणि 20 मिनिटाचं लिमिट क्रॉस केलंय. त्यामुळे या शेवटच्या षटकासाठी एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला वाढवावा लागणार आहे. या शेवटच्या षटकासाठी सर्कलच्या आतमध्ये एक खेळाडू वाढवावा लागणार आहे, याची नोंद घ्यायची.
तर सगळ्या संघांना हे नियम असतील याची नोंद घ्यायची. पहिल्या 20 मिनिटात तुम्हाला 4 ओव्हर संपवायच्या आहेत. जर जेवढे रिव्ह्यू घेतले जातील आणि पंचांकडे आपण जास्तीत जास्त बॉल देऊन ठेवू, म्हणजे त्यासाठी देखील मॅच थांबली नाही पाहिजे. टॉस साठी दोन्ही कॅप्टन या. 79 धावा प्रभंजन बॉलिंग साठी येत आहेत, कारण तब्बल 13 मॅचेस आज दिवसभरात आपल्याला खेळवायच्या आहेत, याची नोंद आपण घ्यायची आहे. प्रभंजन फुल टॉस टायमिंग नाही करू शकले. बॉल समोरच्या दिशेने जातोय, मिड ऑनला अडवला जाईल, तोपर्यंत 1 रन. या वेळेला जबरदस्त चेंडू या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न केलाय. सुंदर बॅटिंग केली संकेतने, परंतु वाह काय सेलिब्रेशन आहे. दोघी मित्र देखील आहेत, परंतु विकेट घेण्यात यशस्वी राहिले संकेतची, परंतु संकेतने जबरदस्त कामगिरी केली आहे. डीजे 15 बॉल मध्ये 41 धावांची खेळी संकेत कदम यांनी केली आणि टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी होतोय. पहिलीच मॅच आणि पहिलाच डाव गाजवलाय या परिसरातील खेळाडूने. उबेद शेख येतात नवीन बॅटर. 5वं षटक मार्गस्थ आहे. शेवटचा षटक मात्र या डावातील आपला पाहायला मिळत आहे. धाव संख्या जर पाहिली तर स्थिरावलेली आहे ती 80 धावांवर. 5 षटकांची मॅच आहे. याच मैदानात क्रिकेटचं घमासान आपण सातत्याने पाहतो आणि खूप चांगली स्पर्धा आहे आणि जेवढी शिस्तबद्ध पद्धतीने देखील खेळवली जाणार आहे याची नोंद घ्यायची आहे. प्रभंजन पुन्हा एकदा उबेद शेख यांच्यासाठी. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग, संपूर्ण शिवडी विधानसभाच काय तर मुंबईचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे, कारण मुंबई टेनिस क्रिकेटमधील मातब्बर याच परिसरामध्ये राहतात आणि खेळतात सुद्धा. फटका फसला आहे, बॉल हवेत आहे. प्रभंजन चांगली गोलंदाजी या ठिकाणी करतायत. डावखुऱ्याताचे गोलंदाज आहेत. धावसंख्या जर पाहिली तर आता 1 ने पुढे जाते. 81 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. व्यावसायिक क्रिकेट सध्याच्या घडीला आपण पाहत असतो, परंतु हे स्थानिक क्रिकेट आहे. परंतु या क्रिकेटमध्ये देखील एक वेगळी मजा आहे. शिवडी विधानसभा हाफ देखील होताना पाहायला मिळतात. बिग हिट केलाय, हवाई हल्ला. ओ कॅच मात्र त्या ठिकाणी होत नाहीये. एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. प्रभंजनचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने शेवटच्या षटकात प्रभंजन आलेत आणि गोलंदाजी करतायत. खूप चांगली कामगिरी त्यांनी केली आहे. 82 धावा धावफलकावर, 5 ओव्हरची मॅच. लोअर फुल टॉस फेकून दिले सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. अठ्ठ्याऐंशी धावा. पहिल्याच मॅच मध्ये मात्र मोठी धावसंख्या उभारली गेलेली आहे, परंतु हा पहिला डाव आहे, दुसरा डाव बाकी आहे. भूषण सारखा खेळाडू प्रतिस्पर्धी संघात देखील पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केला गेलाय आणि धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. हा टॉस या ठिकाणी केला जाईल. पहा तुम्ही टीमने बाहेर या, निर्णय तुमच्यापर्यंत कळेल रन आहे की नाही. आणि टॉस साठी दोन्ही टीमच्या कॅप्टनने विनंती आहे, सिद्धेश पेकर आणि मितांश शिलेवन एका रांगेत बाहेर या, विनंती असणार आहे. आयोजकांच्या सूचना आहेत.
OUT आउट. भारतीय टेनिस क्रिकेटमधील मातब्बर यानंतरच्या मॅचमध्ये पाहायला मिळत आहेत. तर अमोल म्हात्रे सरांच्या शुभ हस्ते टॉस झालाय. मंदार गुरव, काळा चौकीचा बंड्या आणि त्याचबरोबरने नायगावचा सुपरस्टार अजित मोहिते यांच्यातील मॅच इकडे पाहायला मिळणार आहे. मंदार टॉस जिंकताय, काय निर्णय असेल? आणि शिवडी विधानसभा म्हणजे क्रिकेटची खाण म्हटली जाते, याच्यामध्ये क्रिकेट खेळायला आज ही वेगळी संकल्पना घेऊन तुम्ही आलेलात, त्याविषयी देखील. पहिलं तर आम्ही बॉलिंग करू आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे बच्चूचीच आयडिया आहे. एक 2-3 वर्षाच्या गॅपनंतर SVPLचा फॉर्मॅट आम्ही परत चालू केला आहे. म्हणजे आपले लोकल प्लेयर्स जे आहेत त्यांना पण चान्स भेटू ते सगळं. तर अजितकडे देखील मी जाईल. अजित, ISPL अभिमान वाटतो. ISPL मुंबईतील जे काही मोजके खेळाडू खेळले त्यांच्यापैकी तुम्ही एक आहात. आणि जसं मंदार गुरव म्हटलं तर मुंबईतील धडाकेबाज बॅट्समन ओळखला जातो. अजित मोहिते एक चांगलं नेतृत्व गुण असणारा यष्टीरक्षक आणि फलंदाज म्हणून ओळखले जातात. परंतु अजित, कसं वाटतंय ज्यावेळेला ही स्पर्धा खेळतायत? या मैदानात खूप सारं क्रिकेट तुम्ही खेळलंय आणि आज पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये क्रिकेट खेळायला मिळणार आहे. असा योग फार कमी येतो इंटर खेळायला भेटतं आम्हाला. आणि पहिलं तर मी कमिटीचा आणि जे टीम ओनर्स आहेत त्यांचे आभार मानतो की त्यांच्यामुळे टुर्नामेंट सक्सेस होते. आणि प्लेयर्स लोकांना पण एवढं सांगू इच्छितो की कोणतरी घेते खेळवते आपल्याला म्हणून खेळू नका, स्वतःचा क्रिकेट इम्प्रूव्ह करा आणि अजून मोठे व्हा. खूप छान. पहिला डाव संपतोय आणि दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. तसे शिवडीचे एक युवा समालोचक रोशन पाथाडे यांना अभिषेक पाटील देखील जोडले गेलेले आहेत. धन्यवाद चंदू सर. जबरदस्त सुरुवात झालेली आपण बघतोय. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2024चा हा थरार आजपासून 2 दिवस असाच निरंतर मात्र चालू राहील. पुन्हा एकदा मात्र या शिवडी परिसरातील, काळा चौकी परिसरातील, लालबाग परिसरातील, चिंचपोकळी परिसरातील, करी रोड परिसरातील, परळ परिसरातील म्हणजे आपल्या संपूर्ण शिवडी विधानसभेतील या खेळाडूंना मात्र एक मोठा प्लॅटफॉर्म या संपूर्ण आयोजन समितीने उभारून दिलाय. आणि या स्पर्धेमध्ये एकंदरीत आपण जर पाहिलात तर या पर्वामध्ये 10 संघांनी सहभाग घेतलाय. या स्पर्धेच्या प्रमुख आयोजकांच्या पदी आपण जर पाहिलात तर दिलीप भाई गवस, नवनाथ गाडवे, शिवाजीभाऊ दरेकर, त्याचबरोबर प्रथमेश नाना पवार, मंदार गुरव, शैलेश शेडगे, मयुरेश भवर, शैलेश हरमळकर अशी बरीच नावं जोडली गेलेली आहेत. या सर्वांनी मात्र एकत्र येऊन या संपूर्ण शिवडी विधानसभेला दिलेली एक भेट म्हणून शिवडी विधानसभा प्रीमियर लीग या स्पर्धेकडे आपण सगळे आज खुल्या डोळ्यांनी बघतोय. जिजामाता 11 आणि अर्णव मराठाज या 2 संघांमध्ये चालू झालेला हा सामना आपण बघितला. पहिल्या डावामध्ये, मॅचच्या पहिल्या डावामध्ये आपण जर पाहिलात तर संकेत कदम हा खेळाडू मात्र प्रभावी कामगिरी करताना आपल्याला बघायला मिळतोय. अवघ्या 15 चेंडूंमध्ये 41 धावांची खेळी मात्र संकेत कदमनं केली आणि संघाची एकंदरीत धावसंख्या आपण जर पाहिलात तर 88 धावांपर्यंत मजल गाठू शकलाय तो संघ म्हणजे अर्णव मराठाज. आणि त्यांच्या विरोधात आपण जर पाहिलात तर जिजामाता 11 या संघाला मात्र आता हा सामना जिंकण्यासाठी 89 धावांची आवश्यकता आहे. आपल्या खेळाडूंसाठी मात्र हा खेळाडू कक्ष आपण उभारून दिला गेलेला पाहतोय. स्वर्गीय नैना अजय चौधरी खेळाडू कक्ष या स्पर्धेच्या माध्यमातून, त्याचबरोबर प्रेझेंटेशन स्वागत कक्ष आपण पाहू शकाल. त्याचबरोबर आपण मुख्य व्यासपीठ, आमचं समालोचन कक्ष, आमचे संपूर्ण टेक्निकल टीम आपण या आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये बघू शकाल. फोर्स 1 लाईव्ह या ऑफिशियल यूट्यूब वाहिनीवरती या संपूर्ण स्पर्धेचं 2 दिवसांचं थेट प्रक्षेपण आपण घर बसल्या सुद्धा पाहू शकाल. तर अशा या मात्र शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2024च्या नवीन पर्वामध्ये आलेल्या तमाम मान्यवरांचं, सर्व खेळाडू मित्रांचं, सर्व संघ मालकांचं आणि उपस्थित तमाम क्रिकेट रसिक, क्रिकेट प्रेमी मायबाप जनतेचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत.
पहिल्या डबाचा खेळ आपण पूर्ण झालेला पाहिला. मॅचचा पूर्वार्ध आणि मॅचच्या मध्यानामध्ये मात्र काही क्षणाची विश्रांती घेतली. पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल आपण पूर्ण केला. सिद्धेश पॅकर आणि मितान शिलेबन या दोन संघांमध्ये पुढील मॅच असणार आहे. तर मॅचच्या उत्तरार्धाला जशी सुरुवात होते, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते. भूषण शिंदे आणि सोबत मात्र सुचित कदम. एका बाजूला संकेत कदम होता, आता मात्र सुचित कदम फलंदाजीसाठी दाखल झालाय. तर गोलंदाजी मार्कवरती मितेश दलाल उर्फ डॉन या नावाने मात्र ज्याला आपण ओळखतो तो गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. पंचांचा इशारा, टाइम सेट. नवीन डावाची सुरुवात इकडे होते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन मितेश दलाल पहिल्या चेंडूसाठी ऑन स्ट्राईक भूषण शिंदे. पहिला चेंडू यावेळेला मात्र पाठच्या पायावर वजन ट्रान्सफर केलंय आणि बॉलला उडवून दिलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी हा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर खणखणीत SVPL षटकार. थँक्यू विजय. प्रीमियर लीग स्वरूपातला हा क्रिकेटचा खेळ बघा, दोन भावांना वेगळं केलं या प्रीमियर लीग स्वरूपातल्या खेळाने. एका बाजूला संकेत कदम आहे तर विरोधात मात्र सुचित कदम आहे. मितेश दलालच्या पहिल्या चेंडूवरती एक सुंदर फटका भूषण शिंदेच्या बॅटमधून. यावेळेला फुल टॉस चेंडू, दोन खेळाडूंच्या मधून मात्र जागा शोधली आहे. रिकाम्या जागा भरा आणि 4 धावा मिळवा हे समीकरण मात्र भूषण शिंदेने इथे आखलंय. दुसऱ्या चेंडूवरती येतोय अलॉंग विथ द कार्पेट चेंडू, सीमारेषेच्या पलीकडे जाणारा हा चौकार. धन्यवाद. पॉवर प्लेचा हा फटका आपण पाहिलाय. अगदी आपण जर पाहिलात तर या मैदानावरती पॉवर प्ले खूप कमी प्रमाणात पाहायला मिळालाय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून तो पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचा फायदा मात्र दुसऱ्या बॉलवर उचलला. परंतु यावेळेला मात्र आपण जर पाहिलं तर शॉर्ट मिडविकेट मध्ये फिल्डर आहे. डीप मिडविकेट मध्ये सुशांत गुरवला आपण बघू शकाल. रितेश लोहाट त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत होते. बॉलला अडवलं जाते, डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडून सांगता होतीये. 3 चेंडू पूर्ण, 10 धावा धावफलकावर. आणि यावेळेला मात्र एक वेगवान फास्टर वन हाताळला जातो मितेश दलाल कडून. एक कसलेला गोलंदाज आहे, अनुभवी गोलंदाज आहे मितेश दलाल. छोटासा 11 परळ या संघासाठी मात्र कित्येक वर्ष त्यांनी मात्र क्रिकेट खेळलं आणि आज मात्र आपण जर पाहिलात तर आपल्या शिवडी विधानसभेतून अर्णव मराठा या संघाच्या माध्यमातून प्रथम षटक हाताळण्याची संधी त्यांना मिळते. आज आपल्या गोलंदाजीची चमक दाखवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपल्या अनुभवाचा वापर तिकडे मात्र केला जातोय मितेश दलाल यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा यॉर्कर लेंथ बॉल होता, फुलर लेनची चेंडू आता, त्यामुळे मात्र फलंदाजाला बीट जरूर केलं परंतु इकडे मात्र आता पंचांच्या निर्णयाची वाट पाहावी लागेल. बॅटकट आहे आणि बॉल चाललाय मात्र तो लॉंग स्टॉप रिझन कडे. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग मध्ये मात्र 2 फिल्डर पाठीमागे आपल्याला बघायला मिळू शकतील. एक धाव अगदी सहज पूर्ण केली गेली आणि 5 चेंडू पूर्ण, शेवटचा 1 चेंडू शिल्लक असताना धावसंख्या मात्र बिनगडी बाद 11 धावा. शेवटचा बॉल, यावेळेला मात्र थोडीशी फ्लाईट देण्याचा प्रयत्न तिकडे केला जातो मितेशच्या माध्यमातून. सुचितनं मात्र थ्रू दी कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला. जमिनीला गुदगुल्या करत बॉल मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जात असताना एक सिंगल धाव शेवटच्या चेंडूवरती मात्र पूर्ण केली जाते. एकेरी धावेसोबत पहिल्या षटकाची समाप्ती आणि एक षटकाखेरीज संघाची धावसंख्या बिनगडी बाद 12 धावा. धन्यवाद. नवीन गोलंदाज राहुल गोलंदाजीसाठी सज्ज होताना राहुल कहार उर्फ भोपी, लालबाग पेरू कंपाऊंड परिसरातील हा खेळाडू. बरेच वर्ष आपण याही खेळाडूला मात्र आपल्या संपूर्ण शिवडी विधानसभेतील मोठमोठ्या स्पर्धा खेळताना पाहिल्या, खुल्या गटाच्या खेळताना स्पर्धा त्याला पाहिलंय आणि तोच राहुल कहार आता मात्र गोलंदाजी मार्कवर येताना ओव्हर नंबर 2 साठी पहिल्या षटकातून 12 धावा आल्यात. येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये अजून 77 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल तो सुचित कदम आणि गोलंदाजी मार्कवरती राहुल कहार.
राईट आर्म राऊंड विकेटचा मारा घेऊन समाज मंदिर एंड कडून पहिला चेंडू. आपटलेला बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न मात्र असफल ठरलेला दिसतोय. शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर डाऊन दी बॉल. दीपेश सिंग तिकडे मात्र बॉल खाली आलाय, पकडला जातोय झेल आणि समाप्त होतोय सुचित कदमचा खेळ. पहिला धक्का लागतोय तो मात्र जिजामाता 11 संघाला. सुचित कदम बॅक टू दी पवेलियन. धन्यवाद. जिजामाता 11 संघाला हा पहिला हादरा लागलेला आपल्याला बघायला मिळतोय. जिजामाता 11च्या प्लेइंग 11 कडे जर आपण लक्ष टाकायचं झालं तर आदित्य आहेत, सुचित कदम आहे, संदेश वाल्मिकी, पल्लव दांडेकर, अनिकेत सरमळकर, मयूर वाघे, प्रथमेश साळवी, भूषण शिंदे, सुदेश सकपाळ, बेदस्तू राणे आणि प्रभंजन सनस अशी मात्र ही प्लेइंग 11 आहे. तर राखीव खेळाडूंमध्ये आपण नावं घ्यायची झाली तर निखिल पवार, धनंजय व्यवहारे, ज्ञानेश्वर काकडे, रोहन राणे आणि मुकुंद गावडे अशी एकंदरीत 16 खेळाडूंची मात्र यादी आमच्याकडे पोहोचते. दरम्यान पहिला धक्का आलेला आपण पाहिला. सुचित कदम बाद होऊन माघारी परतलाय आणि त्याची जागा घेण्यासाठी नव्याने आलेला फलंदाज मैदानावरती दाखल होताना आदित्य चव्हाण, बॅटर नंबर 3, वन डाऊन बॅटरच्या भूमिकेत. मोठी जबाबदारी खांद्यावरती आहे आणि त्यातल्या त्यात राहुल कहारने मात्र पहिल्याच बॉलवर आपल्या गोलंदाजीची चमक दाखवून दिली आहे. राऊंड विकेटचा एक आखूड टप्प्याचा चेंडू ज्यावर मात्र सुचित कदम पुल करण्याच्या प्रयत्नामध्ये असफल राहिला. पहिली विकेट आली आहे. यावेळेला थोडीशी जास्त उसळी जी एक्स्ट्रा बीट आपण पाहतोय, या अतिरिक्त उसळीमुळे मात्र पंचांना सुद्धा आपले हात आता खोलावे लागत आहेत. जसं आपण मगाशी ऐकलं, या संपूर्ण महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या पटलावरतील एक सर्वात कडक शिस्तीचे पंच म्हणून ज्यांची ओळख आहे असे मात्र आपल्याला पंच लाभलेत. याच आपल्या काळा चौकी भायकाळा परिसरातील एक नावाजलेले पंच आहेत. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. दीपेश सिंग मात्र बॉलवर अगदी वेळेत तिकडे पोहोचतोय. फाईन लीगकडे बॉल जात असताना मात्र जसा फटका खेळला तसाच मात्र दीपेश बॉलच्या दिशेने धाव घेऊ लागला होता आणि त्यानंतर मात्र हा बॉल त्याने अडवलाय. चांगली फिल्डिंग दीपेश सिंग यांच्या माध्यमातून. आतापर्यंत एक झेल सुद्धा दीपेशने टिपलाय. संघाची धावसंख्या मात्र एक घर पुढे सरकते. धावफलकावरती 14 धावा पाहायला मिळतील. भूषण शिंदे एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून सुद्धा त्याच्याकडे पाहिलं जातं. तितकंच चांगलं लेदर बॉल क्रिकेट, तितकंच चांगलं टेनिस बॉल क्रिकेट. आणि या वेळेला मात्र पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर आपटलेला चेंडू अप्परकट करण्याचा प्रयत्न तिकडे भूषण करत असताना प्रॉपर टायमिंग होत नाहीये. समय साधना मात्र थोडीशी मिस केली. भूषण शिंदे यांच्या चेंडू आणि बॅट मधला संपर्क हवा तसा घडवून येत नाहीये. डॉट बॉल येतोय. ओव्हर मधले मात्र 3 चेंडू पूर्ण होत आहेत. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर राहुल कहार विरुद्ध भूषण शिंदे. यावेळेला मात्र एक स्लोअर वन डिलिव्हरी होती. चांगलं व्हेरिएशन बघायला मिळालं आणि ही विविधता गोलंदाजांकडे असणं आवश्यक सुद्धा आहे. आपण अशा छोट्या डायमेन्शनच्या मैदानावरती ज्या वेळेला गोलंदाजी करताय त्यावेळेला नुसतं एकाच प्रकारचे चेंडू टाकून तुम्हाला चालणार नाही. मग तुम्हाला त्या ठिकाणी मात्र प्रत्येक बॉल वेगवेगळ्या प्रकाराचा हाताळावा लागेल, कारण इथे मात्र फलंदाजांना खूप मोठा ऍडव्हान्टेज आहे. परंतु तशीच कसलेली गोलंदाजी जर तुम्हाला करायची असेल तर एका विविधतेची गरज आहे आणि ती विविधता मात्र राहुल कहार इथे सादर करण्याचा प्रयत्न आपल्या टीमसाठी करतोय. पुन्हा एकदा मात्र एक फ्लायटेड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न. कट केलं जाते चेंडूला. हलक्या हाताने मात्र दिशा दाखवली आहे भूषण शिंदेनं. एक सलाग गोलंदाजी राहुल कहारच्या माध्यमातून केली जाते. चांगलं व्हेरिएशन सादर करतोय. समोरच्या फलंदाजांना मात्र विचार करायला कुठेतरी भाग पाडतोय. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीचा हाताळण्याचा तो प्रयत्न करतोय. शेवटचा बॉल आता मात्र शिल्लक राहिलाय. संघाची धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 15 धावा. यावेळेला पुन्हा एकदा मात्र आखूड टप्प्याचा हा चेंडू इथे पाहायला मिळेल. लेंथ थोडीशी पाठी खेचण्याचा प्रयत्न केला. लाईन ही चांगली होती ऑफस्टंपच्या थोडीशी बाहेर आणि त्यानंतर मात्र हा चेंडू जाऊन विसावतोय तो यष्टीरक्षक ओंकार तावडे यांच्या हातामध्ये. डॉट बॉल सोबत मात्र ओव्हर नंबर 2 ची सांगता 7.5 धावांची सरासरी स्कोर कार्ड वरती आहे.
2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 1 गडी बाद 15 धाबा धावफलकावरती. अर्णव मराठाज संघ कमालक राजन साळी आणि मधु भुवड यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या संघ मालकीखाली खेळणारा हा संघ आहे. आज पहिल्याच सामन्यामध्ये एक चांगली धावसंख्या त्यांच्या टीमने उभारली आहे आणि त्याचं कारण बनलाय तो संकेत कदम. अवघ्या 15 चेंडूत 41 धावांची मात्र वादळी खेळी आज त्याने मात्र सादर केली आहे. संकेत कदमसाठी मात्र हे मैदान तितकंच लकी साबित राहिलंय. आपण जर पाहिलं तर महापौर चषक जसं मगाशी चंद्रकांत शेट्टे सरांनी सुद्धा सांगितलं की 6 चेंडूत 6 षटकार ठोकण्याचा विक्रम आणि त्यातल्या त्यात स्वतःच्याच वडिलांच्या हातातून मात्र मिळालेला तो पुरस्कार अजूनही विसरता येणार नाही. दरम्यान मितेश दलाल इथे मात्र पहिला चेंडू घेऊन आलाय. वैयक्तिक हे मात्र मितेशचं दुसरं षटक आहे आणि त्यामध्ये पहिल्या चेंडूवरती भूषण शिंदे मिळवतोय ती मात्र 1 धाव. एकेरी धाबेसोबत मात्र सुरुवात झाली आहे नवीन ओव्हरची. आदित्य चव्हाण मात्र स्ट्राईकवर असेल मितेश दलालच्या दुसऱ्या चेंडूसाठी. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन मितेश दलाल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र स्ट्रेट बॅटेड फटका, वन हँडेड कॅच. वाह, काय जबरदस्त फिल्डिंग स्वतःच्याच गोलंदाजीवरती. थँक्यू. तितका चांगला चेंडू हाताळला आणि तितकीच चांगली फिल्डिंग स्वतःच्याच गोलंदाजीवरती. कॉट अँड बोल्ड केले आदित्य चव्हाणला. दुसरा धक्का लागतोय तो मात्र जिजामाता 11 संघाला. मितेश दलाल आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर आज मात्र आपल्या गोलंदाजीतून दाखवत असताना 1 मोर विकेट डाऊन. अवघ्या 16 धावांवरती मात्र 2 धक्के लागतायत जिजामाता 11 संघाला. थोडासा मात्र आता कुठेतरी अडचणीत आणण्याचा प्रयत्न मितेश दलालनं केला. या अगोदर राहुल कहारनं पहिली विकेट मिळवून दिली आणि दुसरा विकेट मात्र मितेश दलालच्या खात्यामध्ये. पुन्हा एकदा मात्र यॉर्कर लेन चेंडू हाताळलाय. चांगली रणनीती आजमावली आहे जिजामाता नगर 11 संघाने सुद्धा. डावकुरी आताचा गोलंदाज समोर आहे आणि त्याच्या समोर मात्र डावकुरी आताचा फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये पाठवलाय. पल्लव इन ऍक्शन मात्र आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. या वेळेला पुन्हा एकदा मात्र वाईडी शॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न. चोरट्या धाबेच्या प्रयत्नामध्ये रितेश आहे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. यष्ट्यांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी हा निशाणा मात्र चुकलेला दिसतोय. एकदा अगदी सहज पूर्ण झालेली, अगदी दिवसाढवळ्या झालेली धावांची चोरी आपण पाहिली. एकेरी धाबेसोबत मात्र धावफलक एक घर पुढे सरकतंय. 17 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. मी त्याचा पुढील चेंडू ऑन स्ट्राईक भूषण शिंदे. या वेळेला मात्र अलॉंग विथ द कार्पेट मिड विकेट क्षेत्राकडे मात्र हा फटका सजवलाय. भूषण अगदी वेळेत आपल्या सुरक्षित स्थळी पोहोचलाय. सुशांत गुरव त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. परंतु पंच इकडे मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 21 लागू करतायत. नो बॉलचा इशारा आलाय आणि नो बॉलच्या इशाऱ्यासोबत मात्र एकेरी धाव सुद्धा तिकडे धावून काढली गेली. त्यामुळे मात्र 2 धावा तर मिळतीलच आणि यानंतर मात्र आम तो आम और गुटलियो के बिदाम असा हा नो बॉल आहे आणि त्या नो बॉलवर आलेला हा फ्री हिटचा बॉल आहे. मितेश मात्र तयार आहे फ्री हिटच्या बॉलसाठी. पल्लव दांडेकर ऑन स्ट्राईक आणि या नो बॉलच्या फ्री हिटच्या बॉलवरती मात्र बॉल पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज घेतोय. बॅकवर्ड पॉइंट मध्ये फिल्डर आहेत. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आलाय. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्स तुम्हाला या फ्री हिटच्या बॉलवर लक्षात घेण्याची गरज होती. नवीन नियमाप्रमाणे मात्र क्षेत्ररक्षण तुम्ही बदलू शकत नव्हतात, परंतु ते क्षेत्ररक्षण कुठेतरी बदललं गेलं आणि त्यामुळे पंचांनी मात्र त्याला पडताळून हा नो बॉल घोषित केला. त्यामुळे फ्री हिटचा बॉल कंटिन्यू राहील आणि संघाला मात्र 2 धावा सुद्धा मिळतील. 21 धावांवरती आहे 2 गडी बाद जिजामाता 11.
पुन्हा एकदा फ्री हिटच्या बॉलसाठी मितेश आणि वर समोर मात्र भूषण शिंदे. फ्री हिटचा बॉल पुन्हा एकदा मात्र मिस टाइम फटका येतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये मात्र क्षेत्ररक्षक उपस्थित. फ्री हिटचा बॉल अगदी स्वस्तात पूर्ण केलाय, तसं काही मोठा फटका इकडे आलेला दिसत नाहीये. एकच धाव मिळते, ती मात्र जिजामाता 11ला. संघाच्या धावफलकात एका धाव्याची भर पडेल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचा एक बॉल आता मात्र शिल्लक राहिलाय. पल्लव दांडेकर विरुद्ध मितेश दलाल. 2 नो बॉल खर्च केले, परंतु एक विकेट या ओव्हरमधून पटकावलाय आदित्य चव्हाण सारख्या फलंदाजाचा. यावेळेला पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू होता, त्याला मात्र खोदून काढलं. वाडिश लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा बॉल जात असताना एकेरी दाबेसोबत मात्र ओव्हर नंबर 3 ची सांगता होते. मितेश दलाल यांचं मात्र स्पेल पूर्ण होत आहे आणि 3 षटकांखेरीज संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 2 गडी बाद 23 धावा धावफलकावरती आलेले आपल्याला दिसत आहेत. अजूनही येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये आता 66 धावांची गरज आहे. म्हणजे हा सामना कुठेतरी जिजामाता 11 संघापासून थोडासा आता दूर जाताना दिसतोय. शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये सामना जिंकण्याची गरज आहे ती 66 धावांसाठी. 66 इन रिमेनिंग 12 बॉल्स. 12 चेंडू 66 धावा. दिल्ली अजून मात्र जिजामाता 11 संघापासून बरीच दूर आहे. तरी सुद्धा प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला करत राहावी लागेल, कारण साखळी फेरीमध्ये तुम्ही खेळताय. त्यामुळे एक सामन्यात तुम्हाला जरी हार पत्करावी लागली तरी इथून पुढे तुम्हाला अजून एक संधी मिळणार आहे. पहिला सामना आहे, अगदी हा स्पर्धेचा श्री गणेशा करणारा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला आपण बघितला. प्रथमतः बॅटिंग करत असताना एक चांगली धावसंख्या उभारली आणि या वेळेला मात्र आडव्या बॅटने समोर फटका सजवण्याचा प्रयत्न. फिल्डर डाऊन दी बॉल. एक सुंदर झेल तिकडे टिपला जातोय आणि पल्लव दांडेकरला माघारी परतावलं जातंय. या पहिल्याच बॉलवरती विकेट आणि फलंदाज बाद. थँक्यू डीजे. प्रणील एक युवा गोलंदाज, त्याने मात्र पटकावली इथे विकेट. अनिकेत सरमळकर नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होताना आपल्याला बघायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन एक लांब पल्ल्याची गोलंदाजी करण्यासाठी प्रणील मात्र पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला फुल टॉस चेंडू आणि या फुल टॉस चेंडूचा पुरेपूर समाचार. बॉल सीमारेषा पार येतोय. SVPL षटकार. यावेळेला थोडीशी लाईन लेंथ मिस केली. अगदीच बॅटवर हाताळलेला चेंडू होता, त्याचा पुरेपूर समाचार घेतलाय फलंदाजाने अनिकेत सरमळकर. त्याच्या खात्यामध्ये मात्र आलेला हा पहिला षटकार. आणि यावेळेला फुलर लेनचा बॉल. अगदी हाफवॉली चेंडू होता लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तिथे मात्र रितेश आहे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. एक धाव घेण्यामध्ये मात्र यशस्वी राहिला. अनिकेत सरमळकर सोबत मात्र भूषण शिंदे एक हाती किल्ला लढवण्याचा प्रयत्न करतोय आपल्या टीमसाठी. संघाची धावसंख्या पुढे सरकली आहे. 30 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही सामना जिंकण्यासाठी 59 धावांची गरज आहे. आणखीन एक फुल टॉस बॉल. भूषण शिंदेच्या बॅट मधून बॉल जातोय लॉंग ऑन सीमा पार. आणखीन एक शिवडी विधानसभा प्रीमियर लीग षटकार. प्रयत्न करत राहावे लागतील भूषण शिंदे. त्यांना आताही ठाऊक आहे की माझ्यामध्ये क्षमता आहे. जितक्या धाबा 12 चेंडू तुम्हाला बनवायचे आहेत ते बनवणं तितकं सोपं नाहीये, परंतु त्यासाठी प्रयत्नही करणं या ठिकाणी गरजेचं आहे. प्रयत्न न करणं हे मात्र चुकीचं ठरेल. त्यामुळे तो प्रयत्न करतोय आणि त्याच्या बॅटमधून मात्र हा लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मात्र बाहेर जाणारा बॉल आपण पाहिला.
लाईन भटकायला मात्र कुठेतरी मजबूर केलंय गोलंदाजाला. एक युवा गोलंदाज आहे भूषण शिंदे समोर, त्याच्यावरती मात्र दबाव कसा आणायचा हे भूषणला पुरतं ठाऊक आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आउट स्टंपच्या खूपच जास्त बाहेरचा चेंडू इथे हाताळला जातोय तो प्रणीलच्या माध्यमातून. अतिरिक्त धावांची भर पडते स्कोर कार्ड वरती. धावसंख्या पुढे सरकते 37 धावा. या वेळेला मात्र ऑफस्टमच्या बाहेर आपटलेला बॉल कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी आणखीन एक SBPL षटकार. थँक्यू. मैदानाच्या चौफेर बाजूला फटकेबाजी करण्याची क्षमता भूषण शिंदे मध्ये आहे. ऑन साइडला फटका खेळलाय, अगदी व्ही शेप मध्ये फटका खेळलाय, ऑफ साइडला फटका सजवलाय. आणि या वेळेला पुन्हा एकदा लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षकाच्या मस्तकवर दस्तक देत आणखीन एक बॉल सीमा पार. आणखीन एक शिवडी विधानसभा प्रीमियर लीग षटकार. थँक्यू. आपल्याला जो निर्धारित वेळ दिला गेला होता तो वेळ इथे मात्र समाप्त झालेला आहे. 20 मिनिटं पूर्ण झालेली आहेत. 4 षटकांचा खेळ मात्र इथे समाप्त होतोय आणि 4 षटकांखेरीज संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोचली आहे ती 3 गडी बाद 49 धावांवरती. येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये अजून 40 धावांची गरज आहे. कोणाच्या हातामध्ये मात्र सोपवलं जातं हे षटक. आपल्याला जो निर्धारित वेळ दिला गेला होता तो वेळ मात्र समाप्त झालेला आहे. एक खेळाडू तुम्हाला मात्र आता 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. इनर सर्कल मध्ये मात्र तुम्हाला आता एक खेळाडू जास्त घ्यावा लागेल. वकील गोलंदाजीसाठी शेवटची ओव्हर आहे आणि या वेळेला मात्र ओव्हर दी कव्हर्स एक सुंदर फटका सजवलाय. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी 1 बाउन्स चौकार. प्रत्येक बॉलवर षटकार येणं आवश्यक आहे. प्रत्येक बॉल मैदानाच्या बाहेर जाणं गरजेचं आहे हे ठाऊक आहे अनिकेत सरमळकरला. त्यामुळे त्यांनी सुद्धा आता आपले हात खोलायला सुरुवात केली आहे. या वेळेला मात्र गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं. ड्राईव्ह केलं चेंडूला थ्रू दी कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मात्र जमिनीलगतचा फटका सजवत एक सिंगल धाव घेतली अनिकेत सरमळकर आणि भूषण शिंदे या जोडीने. धावसंख्या मात्र 50च्या ही पुढे जाऊन आता पोहोचते. 54 धावा धावफलकावरती. शेवटचे 4 चेंडू शिल्लक राहिलेत आणि या वेळेला भूषण शिंदे स्टँड अँड डिलिव्हर्ड हाय अँड हँडसम क्वालिटी फटका इकडे पाहायला मिळतोय. येतो एक आणखीन एक SBPL षटकार. थँक्यू. धन्यवाद डीजे. चौकार षटकारांसोबत सोबमधुर संगीत आणि आमचं धावतं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आमचे डीजे मास्टर करतायत. या वेळेला पूल करण्याचा प्रयत्न होता. डीप मिड विकेट मध्ये मात्र सुशांत गुरव त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आहेत. इतक्या सहजासहजी मात्र बाउंड्रीकडे बॉल जाऊन देणार नाहीत. एकच धाव मात्र तिकडे घेण्याची संधी मिळते आणि एकेरी धाबेसोबत संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती मात्र 61 धावा सध्याच्या स्थितीला. आणखीन एक लोअर फुल टॉस बॉल बैठक फटका सजवण्याचा प्रयत्न होता. बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने 1 बाउन्स ओव्हर दी रोप्स. आणखीन एक खणखणीत SBPL चौकार अनिकेत सरमळकरच्या बॅटमधून. थँक्यू. प्रयत्न चांगले आहेत. अजून काही चेंडू जर फलंदाजांच्या हातामध्ये असते ना तर या सामन्याचा एक वेगळा आनंद तुम्हाला या मैदानावरती घेता येऊ शकला असता. परंतु क्षेत्ररक्षक अगदी आपण जर पाहिलात तर आज
क्षेत्ररक्षण करत असताना वर ज्या वेळेला पाहतोय ना, सूर्याची किरण थेट मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोळ्यात शिरतायत आणि त्यामुळेच की काय हा झेल हातातून निसटलाय, परंतु हा सामना मात्र हातातून निसटू दिलेला नाहीये. या सामन्यावरती आपला विजय निश्चित केलाय तो मात्र अर्णव मराठाच या संघाने. संघमालक आहेत राजन साळी आणि मधुसूदन भुवड. दोन्ही संघमालकांचं आणि त्यांच्या संघातील सर्व खेळाडूंचं या पहिल्या विजयासाठी मात्र मनपूर्वक अभिनंदन. शेक हँड करूनच आपण सर्व खेळाडूंनी मैदानातून बाहेर यायचं ही विनंती असेल. हस्तांदोलन केल्याशिवाय कोणीही मैदानातून बाहेर यायचं नाहीये. एक मोठा विजय मात्र आपल्या नावे केलाय तो अर्णव मराठाज या संघाने. राजन साळी आणि मधुसूदन भुवड यांचा संघ पहिल्या मॅचवर मात्र आपलं अधिराज्य गाजवतोय. या मैदानावरती मात्र पहिली मॅच त्यांच्या टीमने जिंकली आहे. मनपूर्वक अभिनंदन अर्णव मराठाज अँड व्हेरी हार्ड लक, व्हेरी बॅड लक जिजामाता 11. परंतु हा पहिला सामना आहे. यापुढे मात्र साखळी फेरीत खेळताना अजून संधी तुम्हाला मिळणार आहे आणि त्या संधीचं तुम्हाला सोनं करावं लागेल.